ज्या ज्या ठिकाणी उतार आहे अशा प्रत्येक उताराला असे 4x4 आणि 6 फुटाचे शोषखड्डे आम्ही केलेले आहेत, त्याला दगडानं भरलेलं आहे. पूर्ण पाणी येतं शोषखड्ड्याच्या माध्यमातून जमिनीमध्ये जातं. एका गड्ड्यामध्ये किती लिटर? जवळपास मनुजींनी एक इंडियन रेल्वेचा रिसर्च पेपर अनुभवलेला आहे की 1 एकरमध्ये जर 4 महिन्याचा पावसाळा असतो आपल्याकडं, आपल्या मराठवाड्यामध्ये 750 मिलीलिटर कमीत कमी ते 1000 मिलीलिटर जास्तीत जास्त. तर या सगळ्या टेक्निकल पॅरामीटरचे जर आकडे आपण ग्राह्य धरले तर 1 एकरमध्ये पाऊस ज्यावेळेस 4 महिने पडतो तर 4 महिन्यामध्ये 80% पाणी हे तुम्ही आजूबाजूला पर्क्युलेशन होणं किंवा बाष्पीभवन होणं, पण 20% पाणी जर एका शोषखड्ड्यातून जमिनीत जर गेलं तर 3,60,000 लिटर पाणी 4 महिन्याच्या 750 मिलीलिटर ते 1000 मिलीलिटर पावसाळ्यामध्ये एका शोषखड्ड्यातून जमिनीच्या भूगर्भामध्ये जातं. असा एक असंख्य शास्त्रज्ञांनी केलेले रिसर्च आहेत आणि स्वतः मनुजी हे फार टेक्निकल पर्सन आहेत. त्यांनी स्वतः यावर कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत. शेतकऱ्यांना दोन्ही प्रश्नांचे उत्तरं जलताना दिलेले आहेत आणि हा एकदम स्केलेबल प्रोग्राम आहे. बघा, 4 वर्षामध्ये आम्ही परतूर मंठा तालुक्यातल्या 241 गावापैकी 168 गावामध्ये जलताराचे 86,000 शोषखड्डे केलेत. म्हणजे ही काही साधी गोष्ट नाही आहे. आणि मनुजींचा आमचा मानस आहे की भारतातल्या 1,00,000 गावं जे टंचाईग्रस्त आहेत, येणाऱ्या 5 वर्षामध्ये या टंचाईग्रस्त गावांना पाणीदार करायचं आहे. आपण भरपूर वेळेस ऐकतो, वाचतो की देशामधून विदेशात भरपूर लोक गेले, पैसे घेऊन गेले, ते परत आले नाहीत. तर आजचे आपले पाहुणे जे आहेत, ह्या पाहुण्यांनी विदेशामधून भारताच्या शेतकऱ्यांना भारताच्या गड्ड्यामध्ये अक्षरशः लाखो कोटी रुपये टाकलेले आहेत. त्यांच्याबरोबर श्री पुरुषोत्तम वायाळ सर भरपूर व्हिडिओमध्ये आपण आपल्याला पाहिलंच आहे. आपण दोघांची ओळख करून घेऊ. पण थोडक्यात सांगायचं म्हणजे भारतामध्ये विदेशामध्ये राहून भारताची वाईट बोलणं किंवा मग इथल्या जे काही वाईट घटना आहे त्याच्याबरोबर बोलणं किंवा सगळंच वाईट आहे असं म्हणणं ही गोष्ट वेगळी. पण विदेशामध्ये राहून भारतासाठी काही करता येतं आहे का हे बघून प्रॅक्टिकली करणं यामध्ये फार दम आहे आणि ते मनुजी यांनी करून दाखवलेलं आहे. ते आपण त्या व्हिडिओमध्ये त्याची सगळी काही माहिती घेणार आहोत. त्यांना हे कसं सुचलं, त्यांनी कसे पद्धतीनं गावं पाणीदार करायचं ठरलं आणि बेस कसा ओळखला त्यांनी. कारण की पाणी हा वायाळ सर नेहमी म्हणतात की शेतकऱ्यांचा कृषी प्रधान देशाचा बेस काय आहे तर जमिनीचा बेस काय आहे तर पाणी. तर मग पाणीसाठी यांनी काय काय केलं आणि सोप्या पद्धतीमध्ये 4x4x6 मध्ये 3,00,000 लिटर पाणी कसं जिरतंय आणि तेच पाणी तुमच्या जमिनीला, तुमच्या देशाला कशा प्रमाणे पैसे मिळून देतं आहे, सगळं काही संपन्नता मिळून देतं ते आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर आपण आता पाहुण्यांची ओळख करून घेऊ. सरजी, जय गुरुदेव. राम राम. राम राम. ठीक है, मेरा नाम मनु है. मैं केरल से हूँ. मैं अभी 30 इयर्स से कुछ अमेरिका में रहता हूँ. वहाँ पे मैं टेक्नोलॉजी में काम करता हूँ. और शायद मुझे 2016 में जब लातूर में इतना बड़ा प्रॉब्लम हुआ तो उसी टाइम में मुझे ऐसा मन में आया कि भारत के लिए या पानी के लिए कुछ करूं. और उसी टाइम पे 2019 में मैं यहाँ पे आया. पुरुषोत्तम जी के साथ 1-2 हफ्ता यहाँ पे ठहरा. पुरुषोत्तम जी का काम देखा, मैं बहुत इम्प्रेस हो गया था. और उसके बाद मैंने लातूर गया, हलगरा एक गांव में देखने के लिए कि क्या है. और उसके बाद पुरुषोत्तम जी और मैं मन लगा के थोडा आयडिया लगा के ये जलतारा का काम सुरू किया. नक्कीच. तर सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं आहे हे थोडक्यात पण महत्त्वाचं. त्याच्यामध्ये कशा प्रकारे त्यांनी हे केलं आहे हे सांगितलं. पण माझ्यासाठी हे विशेष आहे की विदेशामध्ये राहून, ते पण इतक्या वर्ष विदेशात राहून सुद्धा भारताची नाळ तुटू न देणं, मातीची नाळ तुटू न देणं आणि या मातीसाठी काहीतरी करता येतं आहे का हे बघणं हे फार मोठी गोष्ट आहे. कारण की आपण पेपरमध्ये वाचतो, न्यूजमध्ये बघतो, इतके कोटी घेऊन गेला, इतके लाख घेऊन गेला आणि भारतात परत आलाच नाही, तिथून भारताला ज्ञान द्यायचं काम करतोय. आणि यांनी पार या वाटूरमध्ये येऊन शेतकऱ्याच्या अडचणी ह्या पूर्ण गावातल्या 268 गावं त्यांनी आतापर्यंत जलयुक्त केलेले आहेत. आणि त्यांना साथ देणारे म्हणजे श्री पुरुषोत्तम वायाळ सर. तर ही जय वीरूची जोडी आपण आज आपल्या या व्हिडिओमध्ये त्यांना बोलणार आहोत. सर, जय गुरुदेव. जय गुरुदेव. सगळ्या शेतकऱ्यांना माझा रामराम. जय गुरुदेव. माझं नाव डॉक्टर पुरुषोत्तम वायाळ. आपण माझे खूप काही जलताराचे व्हिडिओ मागच्या 6 महिन्यापासून आमचे मित्र दीपकजींच्या माध्यमातून बघितलेले आहेत.
जलसंधारणातली अत्यंत सरळ सोपी ही पद्धत आदरणीय आमचे मित्र मनूजी ज्यांनी आत्ता त्यांचा परिचय करून दिला, त्यांच्याबद्दल मला पण 2 शब्द तुम्हाला बोलावं वाटत आहेत की केरळमध्ये जन्मलेला हा माणूस 30 वर्षापूर्वी अमेरिकेत गेला. मायक्रोसॉफ्टसारख्या मोठ्या कंपनीमध्ये कित्येक वर्ष नोकरी केल्याच्या नंतर इथून गेलेले लोक परत भारतामध्ये आलेले क्वचित आहेत. पण हा माणूस शेतकऱ्यांसाठी त्यांचं जीवनमान उंचावं, आज शेतकरी जी काही हालाखीची परिस्थिती जगतोय, आपल्याकडून काहीतरी त्यांना मदत व्हावी या उद्देशानं 2019ला माझ्या संपर्कात आली आणि मी परमपूज्य गुरुदेवाच्या आशीर्वादानं मागच्या 12 वर्षापासून पाण्यावर काम करतोय. मग जलयुक्त शिवार अभियान असेल, नदी पुनरुज्जीवन असेल, पाणलोट विकास असेल आणि आत्ता आम्ही दोघांनी मिळून जलतारा नावाची एक जी नवीन एरिया ट्रीटमेंट शोधली. तर त्याच्यामध्ये आम्ही आत्ता परतूर मंठा तालुक्याला या पूर्ण देशाच्या समोर एक मॉडेल उभं करतोय. 241 गावं 5 वर्षात पाणीदार बनलेत की जिथं टँकर येत होतं ते आज 12माही बागायतदार बनलेत. तरुण मुलांना रोजगार मिळाला आहे. हजारातला शेतकरी लाखात गेला आहे. 500 फुटावरची पाणी पातळी 50 फुटावर आली आहे. कितीही अतिवृष्टी होऊ द्या, जलतारानं 1 इंच पण पिकाला धक्का लागू द्याला नाही. ज्याला म्हणतो आपण रानची भडतंय. सगळ्या पाण्याचा निचरा होऊन शेतकऱ्यांची रानं खरीप आणि रब्बींच्या योग्य वेळेवर पेरण्या करण्यायोग्य झालेले आहेत. असे सर्वदूर फायदे जलताराच्या या संशोधनातून आज शेतकरी अनुभवत आहेत. आणि मला अभिमान आहे की अमेरिकेत राहणारे आमचे मित्र मनूजी आज वर्षातून 2-2 महिने या ठिकाणी येतात, माझ्या घरी राहतात. शेतात रानावनामध्ये शेतकऱ्यांच्या आम्ही फिरतो आणि पूर्ण याला लागणारी मदत हा माणूस जगभरातून आमच्या भारतातल्या आमच्यासारख्या सगळ्या दिवसरात्र काम करणाऱ्या सगळ्या स्वयंसेवकांना, सगळ्या शेतकऱ्यांना देण्याचं काम करतोय. तर मी आमच्या सगळ्या जलतारा टीमच्या वतीनं, ते पण आमचे प्रमुख आहेत, त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि सगळ्या शेतकरी मित्रांना हे सांगू इच्छितो की जलतारा ही शेतकऱ्याच्या आर्थिक समृद्धीची नांदी आहे, मार्ग आहे. तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे शेतकरी मित्र हो की जलतारा ही एरिया ट्रीटमेंट आहे. मी 2 मिनटामध्ये तिचं विवरण सांगतो की बघा आजपर्यंत पाऊस पडतो, पाण्याला थांबायला जागा नाही, पाणी वाहून जातं. पण आम्ही एक संशोधन केलं आहे की वाहणाऱ्या पाण्याला थांबवायचं आणि थांबवून जमणार नाही तर त्याला जमिनीच्या भूगर्भात नेऊन त्याला स्टोअर करायचं. म्हणून प्रत्येक एकरमध्ये पाऊस पडायला लागल्यावर ज्या कोपऱ्याला पाणी येऊन थांबतं त्या कोपऱ्याला आपण JCB मशीनच्या माध्यमातून 4x4 आणि 6 फुटाचा शोष खड्डा करतो आणि त्याला दगडानं भरून घेतो. दगडानं भरण्याचं कारण की मातीवर राहते, पाणी दगडाच्या सांदीतून खाली जातं. असं एका गावाला जर 1000 एकरचं क्षेत्र असेल तर आम्ही JCB मशीनच्या माध्यमातून आमच्या वतीनं JCB, डिझेल, मुलं, मार्कआउट टाकणं सगळं काही आम्ही करतो आणि शेतकऱ्यांना हे करून देतो आणि त्यात दगड भरण्याचं काम मात्र शेतकरी करतात. असं हजारो एकरवर जर 1000 शोष खड्डे झाले तर वाहून जाणारा एक थेंबही पाण्याचा बाहेर जाणार नाही, पूर्ण तुमच्या जमिनीच्या भूगर्भात जाईल आणि प्रचंड पाणी पातळी वाढेल. या प्रकल्पाची सुरुवात हे माझं स्वतःचं 50 एकर शेत आहे. 2020ला मनूजींनी आणि मी ज्यावेळेस जलतारावर संशोधन केलं की खरंच 1 एकरमध्ये 1 गड्डा पुरेसा होतो का, त्यात दगड टाकल्याच्या नंतर तो काम करतो का, अतिवृष्टीमध्ये पाण्याचा निचरा होतो का, या सगळ्यांचं संशोधन केल्याच्या नंतरचं जे ट्रायल असतं आणि जे काही ॲनालिसिस असतात, टेक्निकल पॅरामीटर्स असतात, ते आम्ही या 50 एकरच्या क्षेत्रामध्ये अनुभवले. पाठीमागं पाहतायत ही माझ्या आजोबानं केलेली विहीर आहे. हिची खोली 35 फूट आहे. डिसेंबरमध्ये ही कोरडी पडायची. 2017-18ला 2020ला या 50 एकरमध्ये आम्ही जलताराचे 50 शोषखड्डे केले. इथून वाहून जाणारा पाण्याचा 1 थेंबही माझं 50 एकर सोडून वाहून गेला नाही, पूर्ण जमिनीच्या भूगर्भात गेला. आणि आता ही 35 फुटाची विहीर 12 महिने अशीच भरलेली असते. 24 तास ही मोटर चालते. तर जलतारा पीठ कसं करतात, कसा उतार काढला जातो, पाणी वाहून येतं, त्या उताराला कशा पद्धतीनं 4x4 6 फुटाचा शोषखड्डा केला जातो, त्यात दगडं भरून कशा पद्धतीनं पाणी त्याच्यात खाली जातं, तर हे आपण आता एक जलताराचं शोषपीठ मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी. हे शोषपीठ आता करून किती वर्ष झाले सर? हे शोषपीठ करून 2020ला शोषपीठ केलेलं आहे. हां बघा, आता इथं माझा गाईचा गोठा आहे. या गाईच्या गोठ्याच्या पत्रावरून या सगळ्या भागामध्ये पडणारं जे पाणी आहे, ज्यावेळेस मुसळधार पाऊस होतो त्यावेळेस हे सगळं पाणी पूर्णपणे उतारानं वाहून जायचं. आता या ठिकाणी आम्ही एक 4x4 आणि 6 फुटाचा एक शोषखड्डा केलेला आहे. याच्या खाली मोठाले दगडं आहेत आणि याच्यावर फक्त एक 4-5 इंचावर आम्ही हे छोटाली सोलिंगसारखे दगड टाकलेले आहेत. हे सगळे उतारं, हे सगळं तुम्ही पाहत असताल. आता हा जो एक मोठा खड्डा पडला आहे, मागच्या 15 दिवसापूर्वी इथं ढगफुटीसारखा पाऊस झाला होता.
इतका प्रचंड पाऊस झाला होता की या ठिकाणावरून जवळपास गुडघ्याच्या लेवलनं पाणी वाहून येत होतं. आणि मग त्यामुळं त्या पाण्याच्या फोर्सनं हा खड्डा या ठिकाणी पडला आणि पूर्णची पूर्ण पाणी जमिनीच्या भूगर्भामध्ये गेलेलं आहे. पलीकडच्या साईडचं पाणी, पलीकडच्या साईडनं एक खड्डा आहे. त्यानंतर प्रत्येक 1 एकरमध्ये ज्या ज्या ठिकाणी उतार आहे अशा प्रत्येक उताराला असे 4 बाय 4 आणि 6 फुटाचे शोषखड्डे आम्ही केलेले आहेत. त्याला दगडानं भरलेले आहे. पूर्ण पाणी येतं शोषखड्ड्याच्या माध्यमातून जमिनीमध्ये जातं. एका गड्ड्यामध्ये किती लिटर? जवळपास मनुजींनी एक इंडियन रेल्वेचा रिसर्च पेपर अनुभवलेला आहे की 1 एकरमध्ये जर 4 महिन्याचा पावसाळा असतो आपल्याकडं, आपल्या मराठवाड्यामध्ये 750 मिलीलिटर कमीत कमी ते 1000 मिलीलिटर जास्तीत जास्त. तर या सगळ्या टेक्निकल पॅरामीटरचे जर आकडे आपण ग्राह्य धरले तर 1 एकरमध्ये पाऊस ज्यावेळेस 4 महिने पडतो तर 4 महिन्यामध्ये 80% पाणी हे तुम्ही आजूबाजूला पर्क्युलेशन होणं किंवा बाष्पीभवन होणं, पण 20% पाणी जर एका शोषखड्ड्यातून जमिनीत जर गेलं तर 3,60,000 लिटर पाणी 4 महिन्याच्या 750 मिलीलिटर ते 1000 मिलीलिटर पावसाळ्यामध्ये एका शोषखड्ड्यातून जमिनीच्या भूगर्भामध्ये जातं. असा एक असंख्य शास्त्रज्ञांनी केलेले रिसर्च आहेत. आणि स्वतः मनुजी हे फार टेक्निकल पर्सन आहेत. त्यांनी स्वतः यावर कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत. तर हा एक अंदाजित किंवा एक आम्ही अनुभवलेला आकडा आहे. आणि मग हे खरं मानायचं कसं, तर एका पावसामध्ये 35 फूट विहिरीला जर 10 फूट पाणी येत असेल, 2 पावसामध्ये 35 फूट विहिरीला जर 15 फूट पाणी येत असेल, 3 पावसामध्ये जर 35 फूट विहीर ही 30 फूट भरत असेल, तर मग याचे पॅरामीटर्स किंवा याचे पुरावे काफी झाले. यावर्षी आम्ही खांडवी नावाच्या गावामध्ये काम केलं. 3 वर्षापूर्वी मनरेगामधून 70 विहिरी केलेल्या होत्या, कोरड्या ठण होत्या. अतिवृष्टीच्या मे महिन्यातल्या एका पावसामध्ये कोरड्या विहिरीला 10 फूट पाणी आलं आणि 3 पावसामध्ये खांडवीतल्या सगळ्या विहिरी 70 फूट भरल्यात. म्हणजे वॉटर लेवल किती झपाट्यानं वर येते याचे सगळे पुरावे आम्ही अनुभवलेले आहेत. आणि म्हणून आम्हाला वाटतं की निश्चितपणे इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी या शोषखड्ड्यातून खाली जात असेल. हा त्याचा एक फायदा झाला की पाण्याची पातळी तर झपाट्यानं वाढते, पण दुसरा फायदा जो आहे तो अतिवृष्टीमध्ये ज्या वेळेस पाणी साचून राहतं आणि रान चिभाडतात, तर कितीही पाऊस पडू द्या 10-12 घंट्यामध्ये तुमच्या या खड्ड्यातून पाण्याचा निचरा होतो आणि तुमचे रानं सुकायला किंवा वापसा व्हायला सुरुवात होते आणि तुमच्या पिकाला कुठलंही नुकसान होत नाही. आणि दीपकजी, आज शेतकऱ्याच्या समोर 2च संकट आहेत. एक तर पाण्याची पातळी खोल गेल्यामुळं उत्पन्न कमी झालं, 10 पिकावरचा शेतकरी 2 पिकावर आला, लाखातला हजारावर आला. आणि दुसरं संकट आहे की मागच्या 7-8 वर्षापासून सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कापसं फुटायला लागले, सोयाबीन काढायला आलं, मुगं तोडायला आले की ढगफुटीसारखे पावसं पडायलेत. 15-15 दिवस रानामध्ये पाणी साचून राहिलं आणि रानं चिबडायला लागलेत. म्हणजे आलेलं घास पण शेतकऱ्याच्या तोंडातून चालला आणि पुढच्या पेरणीचं पण सगळं इनबॅलेन्स होऊन चाललं आहे. आम्ही अनुभवलेलं आहे. आत्ता माझे जे ओढ्याच्या काठचे 10 एकर शेत आहे, या 10 एकरमध्ये 10 खड्डे येतं. माझ्या वडिलांना कधीच इथं रब्बीची पेरणी केलेली नव्हती. ज्यावेळेसपासून आम्ही 2020पासून इथं जलताराचे शोषखड्डे केलेत त्यावेळेसपासून 2 दिवस पाणी साचू द्या, 3ऱ्या दिवशी वापसा होते रानामध्ये. म्हणजे ही परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना दोन्ही प्रश्नांचे उत्तरं जलतारानं दिलेले आहेत आणि हा एकदम स्केलेबल प्रोग्राम आहे. बघा, 4 वर्षामध्ये आम्ही परतूर मंठा तालुक्यातल्या 241 गावापैकी 168 गावामध्ये जलताराचे 86,000 शोषखड्डे केलेत. म्हणजे ही काही साधी गोष्ट नाही आहे. आणि मनुजींचा आमचा मानस आहे की भारतातल्या 1,00,000 गावं जे टंचाईग्रस्त आहेत, येणाऱ्या 5 वर्षामध्ये या टंचाईग्रस्त गावांना पाणीदार करायचं आहे. बरोबर. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी हा जो गड्डा आहे, तुम्ही आतापर्यंत दूध क्रांती पाहिली, श्वेत क्रांती म्हणतो आपण, त्याच्यानंतर धवल क्रांती, त्यानंतर कृषी क्रांती, हरित क्रांती, पण आता जलक्रांती होण्याची ही वेळ आहे. आणि जलक्रांती हे 4x4x6चा जो गड्डा आहे, ही जलक्रांती फार मोठ्या प्रमाणावर करू शकतो शेतकऱ्याच्या जीवनामध्ये. शेतकरी जीवनामध्ये नक्कीच 100% याचा फायदा हा होऊ शकतो. कारण की जल आहे तो कल आहे. जर पाणी आहे तर शेती आहे, पाणी आहे तर आपलं समोरचं पीक आहे, आपली समोरची पिढी आहे. पाणी नसेल तर काहीही होऊ शकत नाही. हे तुम्हालाही माहिती, मलाही माहिती. तर श्री पुरुषोत्तम वाय सर आणि मनुजी यांच्या या जोडीने, जसं की आपण जयवीरची जोडी म्हणू शकतो, त्यांनी शेतकरी जीवनामध्ये फार मोठा आमूलाग्र बदल या ठिकाणी केलेला आपण दिसतो. सरांचं काम सांगायचं म्हणजे शब्दात सांगणं मला वाटतं जमणार नाही.
कारण की विदेशात राहून आपल्या देशासाठी, आपल्या मातीसाठी, शेतकऱ्यांसाठी विचार करणं, कारण की सगळं काही अलबेल असताना अशा उन्हातानात फिरणं, मेमध्ये उन्हाळ्यामध्ये अक्षरशः त्यांनी गावाचे गावं फिरलेले आहेत, सरांनी फिरले आहेत. सरांनी अक्षरशः आपली चांगली नोकरी सोडून पूर्ण वेळ यासाठी दिलेली आहे आणि ह्या दोघांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ दिलेला आहे. लाखो कोटी रुपये खर्च करून हे सगळं काम इमानदारीने करण्याचा त्यांचा मानस आहे. आतापर्यंत जवळजवळ त्यांचे एक 150 पाऊण 200 जलदूत यासाठी काम करतात, त्यांनाही रोजगार मिळाला. आणि यामधून जो पाणी वाढतंय, या पाण्यामुळं शेतकऱ्याच्या जीवनामध्ये नक्कीच या जलक्रांतीच्या माध्यमातून चांगले पैसे आले आणि त्यांचंही जीवन चांगलं झालं. तर फक्त जमीन तुमची, सरांनीच गड्डे करायचं, चुना सध्या सरांचाच असणार, सगळी JCPची यंत्रणा यांचीच असणार आणि सगळ्या माध्यमातून हे सगळे पीठ, आपण याला जलतारा पीठ म्हणतो, हे तयार करणं आणि त्याला शेतकऱ्यांना फायदेशीर कसं बनवता येईल ते त्यांनी केलेलं आहे. एकही रुपया शेतकऱ्याचा लागत नाही, हे परत एकदा विशेष सांगतो. तर या दोघांच्याही आपल्या सर्वांच्या वतीने मी धन्यवाद मानतो. धन्यवाद. जय गुरुदेव. राम राम. राम राम.